बीड जिल्ह्यामधील परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची 21 ऑक्टोबर 2023 रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती। या घृणास्पद हत्येला आता 20 महिने पूर्ण झालेले आहेत। मात्र असं असताना देखील अजूनही कोणताही आरोपी हा पोलिसांच्या तावडीमध्ये सापडलेला नाहीये। या घटनेनंतर पोलिसांचा तपास विविध कारणांनी चर्चेत राहिला। जवळपास 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि प्रकरण चौकशीसाठी नवीन पथकं नेमण्यात आलेली होती। तपास प्रक्रिया सुरू असताना आरोपींचं नाव गाव अजूनही स्पष्ट झालेलं नाही, ज्यामुळे मृताची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वेळोवेळी पोलिसांवरती आणि प्रशासनावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले। त्यांनी न्यायासाठी अनेकदा आंदोलनं, उपोषण आणि प्रशासनाकडे पत्रव्यवहारही केला। काही काळांआधी महादेव मुंडेंच्या पत्नीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न त्याग आंदोलनही सुरू केलं, पण पोलिसांनी एका महिन्यात तपास पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंनी आपलं उपोषण मागे घेतलं। आपल्या पतीच्या हत्या प्रकरणाची चौकशी सीआयडी अथवा एसआयटी मार्फत करण्यात यावी अशी थेट मागणीच त्यांनी केली होती। आम्ही साधं आयुष्य जगत होतो, माझ्या मुलांना वडिलांशिवाय वाढवणं आता असह्य असल्याची चिंताही ज्ञानेश्वरी मुंडेंनी बोलून दाखवली होती। त्यानंतर आताच काही दिवसांआधी आरोपी सापडत नसल्यानं त्यांनी विषप्राशन केलेलं होतं। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। दरम्यान याच प्रकरणामध्ये महादेव मुंडेंचा शवविच्छेदन अहवाल समोर आलेला आहे। यातून हत्येची भीषणता स्पष्ट होतीये। महादेव मुंडेंच्या मानेवर, चेहऱ्यावर, छातीवर, हातावर एकूण 16 वार झाल्याचा उल्लेख अहवालात आहे। ही क्रौर्याची परिसीमा सांगणारी घटना असून प्रतिकार करताना त्यांच्या हातावरही गंभीररित्या जखमा झालेल्या आढळून आल्यात। तसंच पोलीस पंचनाम्याप्रमाणे मृतदेहावरती असलेली त्यांनी घातलेले त्यावेळेचे कपडे, ब्राऊन शर्ट, पाकिट अशा बऱ्याच गोष्टी या रक्तानं अक्षरशः माखलेल्या होत्या। शवविच्छेदन 1.25 तास चाललं आणि अहवालामध्ये अत्याधिक रक्तस्त्राव आणि खोल जखमांमुळे मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलं। शवविच्छेदन अहवालामध्ये आरोपींच्या क्रौर्याची सीमा त्यावेळी काय असेल याची प्रचिती निश्चितच येते। तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते पाहूयात। महादेव मुंडे हत्येतलं क्रौर्य त्यामुळे अधोरेखित होतं। सर्वात आधी महादेव मुंडे यांचा गळा कापण्यात आला। शरीरावरती 20 सेंटीमीटर लांब, 8 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर अशा प्रकारचे वार करण्यात आलेले होते। मानेवरती उजव्या बाजूने 4 वार देखील करण्यात आलेले होते। मानेवरचा वार चुकवल्यानं हाच वार तोंडावर गेला। तोंडापासून कानापर्यंत 13 सेंटीमीटर लांबीचा वार पाहायला मिळतो। तर तोंडापासून कानापर्यंत 1.5 सेंटीमीटर खोल ही जखम देखील या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये समोर आलेली आहे। श्वासनलिका जी असते ती कापली गेली, रक्तवाहिन्या देखील तुटलेल्या आहेत। महादेव मुंडेंचा शेवटपर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत्न देखील या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या माध्यमातून अधोरेखित होतो। एकंदरीतच पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधील काही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। महादेव मुंडे हे शेवटच्या क्षणी कोणत्या असह्य त्रासामधून गेले असतील, काय वेदना त्यांना सहन कराव्या लागल्या असतील याचा अंदाज हा शवविच्छेदन अहवालातील मुद्द्यांवरून स्पष्ट होताना दिसतो। आता महादेव मुंडेंच्या शरीरावरती कुठे आणि किती वार करण्यात आलेले होते हेही आपण जाणून घेणार आहोत। म्हणजे तुम्हाला महादेव मुंडेंच्या हत्येची भीषणता नेमकी किती होती ते देखील आता लक्षात येईलच। तर कुठे आणि किती वार? महादेव मुंडेंच्या शरीरावरती एकूण 16 वार झालेले होते। महादेव मुंडेंचा गळा चिरण्यात आलेला होता, कापण्यात आलेला होता। मानेवर उजव्या बाजूला एकूण 4 वार। तोंडापासून कानापर्यंत एक खोल जखम म्हणजेच करण्यात आलेला मोठा वार। तर उजव्या हातावरती 3 वार करण्यात आलेले होते। डाव्या हातावरती 3 वार,
तोंडावरती एक वार, नाकावरती देखील वार करण्यात आलेला होता. तर गळ्यावरती एकूण 3 वार असल्याचं देखील नमूद. तर कुठे आणि किती वार हे तर आपण पाहिलं. या सर्व गोष्टी समोर आल्यानंतर मला नाही वाटत की कुणी असा असेल ज्याचा आत्मा थरारला नसेल. बरं, महादेव मुंडेंची हत्या करणारे आरोपी अजूनही मोकाटच आहेत. अजूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे समाजाच्या असुरक्षिततेचा प्रश्न, पोलिसांची कार्यक्षमता आणि राजकीय हस्तक्षेप हे मुद्दे पुन्हा एकदा याच निमित्तानं ऐरणीवरती आलेले आहेत. हे प्रकरण आता स्थानिकांसाठी केवळ एक हत्याकांड न राहता न्यायप्राप्तीसाठी लढ्यातील एक महत्वाचा संघर्ष ठरलेला आहे. विशेष म्हणजे होणाऱ्या आरोपांवरून संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये एकच धागा असल्याचं समोर येतं. कारण वाल्मिक कराडनंच महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप विजयसिंग बांगर यांनी याआधी केलेला होता. आता पुन्हा एकदा बांगर यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत महादेव मुंडेंना कसं आणि कुठं मारलं याची माहिती दिली आहे. तसंच वाल्मिक कराडसह त्याचा मुलगा श्री कराडही या हत्या प्रकरणामध्ये सहभागी असल्याचं बांगर यांचं म्हणणं आहे. आणि याच संदर्भामध्ये आज अधिक जाणून घेण्यासाठी चर्चा